हे आहे अधिक मासाचं डेकोरेशन. नमस्कार मंडळी, मी आहे कृणाली. संडे विथ मी मध्ये तुमचं स्वागत आहे. आईला घेऊन मी आज चाललेली आहे पिवळी जगेश्वरी देवीला. ते का ते आता तुम्हाला कळलंच असेल. मी घरच्यांच्या भरोशावर आणि ते माझ्या भरोशावर, अशाने माझं लग्नच झालंच. देवी आता हा प्रश्न तूच सोड असं म्हणतात. इथे ज्यांची लग्न जमत नाही त्यांनी इथे येऊन दर्शन घेतले तर लग्न होतात आणि असं बरंच काही. आईला वाटतं मुलगी मोठी झाली आहे, तिचं पण लवकर लग्न व्हावं. असं फक्त माझ्या आईलाच नाही, सगळ्यांच्या आयांना हेच वाटत असतं. मग काय, देवीला म्हणलं, देवी आई तू जशी पिवळी तशी मला पण कर पिवळी. आणि मग आम्ही असं दर्शन घेऊन तिथून बाहेर निघालो. मग जाता जाता तळ्यातल्या गणपतीला गेलो. मग काय, गाडी केली इथं पारी. इथलं तर गेट बंदच होतं. बापरे, एवढ्या उन्हामध्ये माझी तर पार वाट लागली होती. पण जशी का बाग पाहिली, लहानपणीच्या आठवणीच जाग्या झाल्या. बाप्पाचं मस्त दर्शन घेतलं आणि सगळ्यांना प्रसाद वाटून निघालो. आता एवढं चाललं म्हटलं, नंतर भूक तर लागणारच आणि पाणीपुरी बघून तर कंट्रोल होतच नाही. आज माझ्या आईला घ्यायचं होत्या अनारशी. ह्या स्वीट्समध्ये तर तिला काही अनारसे मिळाले नाही. अजून पुढच्या स्वीट्समध्ये गेली, तिथे पण तिला काही अनारसे मिळाले नाहीत. मग म्हटली चल आता जाऊयात घरी. पण आता तर राहिलं अजून हिला जोडवी सुद्धा करायची होती. मग जाऊन पटकन ती जोडवी चूज केली आणि मग आम्ही निघालो फायनली. बापरे, एवढं उन्हात फिरून माझी तर वाट लागली. ह्याचं काय असतं काय माहिती मध्येच. आऊ तू काय आणलं. भाई, माझं तर संडे सगळा असाच गेला. आता जेवून पहिली झोप काढणार आहे मी. तू दाखव मला प्रसाद खाल्ला ते माहितीये मला. अरे रे, दिवस असा नसतो संपत. अधिक मास, आईची ओटी, हे तर राहिलंच की. हे आहे अधिक मासाचं डेकोरेशन. आई तर फुल एक्सायटेड होती. तयार होऊन मस्तपैकी बसली होती. मी पण अशी छान अशी आवरून बसले होते. हे असं सुंदर असं डेकोरेशन मी फायनली तयार केलेलं आहे. मम्मी सारखी सगळ्यांची रील्स बघत होती आणि म्हणत होती आपण पण असं करू. अगं मम्मी, हो थांब, तुझ्यासाठी पण मी एकदम स्पेशल करणार आहे. मग काय, एवढं सगळं बघून मम्मी फुल खुश झाली. आता आम्हाला गजरा पण लावून घ्यायचा आहे. मग काय, ओटी भरली. मम्मीची खुशी काही गगनातच मावेना. तर चला, आता हे सगळं मलाच आवरायचं आहे. चालतंय ना, आता काय हॉटेलला जाऊन तर जेवायचं आहे. तर असं होतं माझं संडे. चला, बाय बाय.